इकडे ना सकाळपासून भरपूर असा पाऊस चालू झाला. मुलाला घेऊन आले स्कूलमधून आल्याच्यानंतर थोडी ओली झाली. मग कपडे चेंज केले, दुसरे कपडे घातले आणि जेवायला बसलो. भरपूर टाईम झाला होता. मग आम्ही सोबतच, मुलं शाळेतून आल्यावरच जेवते मी, अगोदर जेवत नाही. जेवणामध्ये बनवलं होतं मुगाची डाळ बनवली होती, हिरव्या मिरच्याची चटणी, परत पापडाची चटणी बनवली होती, चपात्या आणि लोणचं सोबत जेवण केलं. मुलानं मंचुरियन सूप आणलं होतं. मंचुरियन सूप त्याला जेवायचं नव्हतं, आधी मंचुरियन खायचं होतं, नंतर जेवायचं होतं. मुलगी पण बेडवर जेवण करत होती. थोडा जिरा राईस होता रात्रीचा, तो पण गरम केला. जेवण झाल्याच्या नंतर म्हटलं आता गावाकडून आणलेलं लोणचं त्याच्यामध्ये तेल टाकत होतं, पूर्ण सुकलं होतं. म्हटलं आता तेल गरम करून टाकावं. मग गॅसवरती टोप ठेवला, टोप स्वच्छ घासून घेतला आणि पुसून घेतला आणि व्यवस्थित तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि गरम करून घ्यायचं. म्हणजे खरकटं जर पडलं ना तर खराब होतं लोणचं. थोडा लसूण सोलून घेतला तेल गरम होईपर्यंत. मस्त तेल गरम करून घेतलं आणि थोडं थंड केलं, जास्त गरम नाही टाकलं. मग लोणचामध्ये टाकलं, पूर्ण असं मिक्स करून घेतलं. चला भेटू